शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य पुण्यातील आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी निसर्गरम्य वातावरणात असलेले चाटे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स रेसिडेन्शियल अँड डे केअर विद्यार्थ्यांना 11वी-12वी सोबतच इंजिनिअरिंग आणि मेडिकल करिता असणाऱ्या जेई, IIT, नीट आणि CET यासारख्या राज्य आणि देश पातळीवरच्या प्रवेश परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी. प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी CBSE फॅकल्टी, पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी बसची स्वतंत्र व्यवस्था. चाटे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, शिवापूर बाग, कैलास भेळजवळ, गौडदरा, सातारा रोड, पुणे. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. मग श्वेता बाळा, काय गॅदरिंगचा रिपोर्ट? भाऊ सांगायचं राहूनच गेलं. मी नाटक घेतलं होतं कॉलेजमध्ये. बर, विषय काय होता? विषय सासू सासरे हेच आपले दैवत. अरे बापरे, आजपर्यंत ऐकलं होतं आई वडील हेच खरे आपले दैवत, पण सासू सासरा दैवत? भाऊ इथं आल्यापासून तर मला समजलं ना की आई वडील आणि सासू सासऱ्यांच्यात काहीच फरक नसतो. काय बोलती? बघ, माणसाने असं पाहिजे. तुझ्या माहितीसाठी सांगतो बाळा, हे झालं तुझ्या कॉलेजचा किस्सा. हं. पण मी सुद्धा माझ्या कॉलेजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात पुढे असायचो. काय सांगतो? हा, अभ्यास म्हणू नको, खेळ म्हणू नको, सांस्कृतिक कार्यक्रम म्हणू नको, डान्स म्हणू नको, फायटिंग म्हणू नको, कॉलेजची भांडणं म्हणू नको, मिटवा मिटवी म्हणू नको. म्हणूनच भाऊ तुम्ही इंटरनॅशनल पुढारी आहे. श्वेता बाळा, भांडणावनी लक्षात आलं की सुभाषराव आता तंटामुक्तीचा अध्यक्ष मी केलाय त्याला. होय? हा, पण एवढं खोडकार होतं कॉलेजला असताना. खरं का काय? टीव्हीवर फुलावर काटे पिक्चर बघितला, हं. अजय देवगणचा त्या मधूचा. आता जसं पिक्चर मध्ये असतं तसं खऱ्या जीवनात असतं का बाळा? नाही ना. ह्यानी बी झाडाचं फुल घेतलं, हं. कॉलेजच्या पोरीला दिलं. हं? त्या पोरीच्या घरचे आली, सुभाषरावला इतका जे मारला, मिटावलं मीच. तुम्ही हा, फुलावर काटे, अक्षरशः येड्या बाबळीच्या काट्याने हल्ला काटर वस्तूवर त्या माणसाला. काय सांगतो? हा, आणि तो बाळू MTV यायचा तवा हा, सुद्धा हा, कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये कोण त्याला घेते? वॉचमन गेटवरच अडवायचं. हं. तिथं MTV पार्किंगमध्ये बसायचं आणि गावात येऊन सांगायचं मी कॉलेजला गेलतो. असली आमची टीम, काय सांगायचं होय तुला. बा. पण सुभाष काका असं दिसत नाहीत. दिसतं तसं नसतं म्हणून सगळं जग फसतं. सगळेच काय रामभाऊ आहेत का? नाही ना भाऊ, अजिबात नाही. तुमचा म्हणजे विषयच वेगळा आहे. हा, आपला हार्ड विषय बाळा. तर तू सांगितलं की तू नाटक केलं होतं, हो. सासू सासर हेच दैवत. मी अक्षरशः त्याच्यामध्ये हिरोच्या भूमिकेत असायचो हो. आणि गाणी म्हणायचो. लय गाणी एक ना, आणि काय सांगायचं तुला बाळा. तुमचा आवाज चांगला होता का? आवाज, हा? आवाजाचा बादशाह म्हणायची. होय? हा, अभिनयाचा बादशाह, काय सांगता? फायटिंग, अभ्यास, सगळं एकत्र. सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ. सगळ्यात तुम्ही पहिल्यांदा असायचा. विषय का बाळा, विषयच आपला हटके. तू आताच म्हणले का नाही, म्हणून तर तुम्ही इंटरनॅशनल पुढारी शोभता. कायम ध्यानात राहिलं पाहिजे. ए, 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 शेट. पाय मोडतील की माझं? काय? पाय मोडतील की दोन्ही पण माझं? अरे का म्हणजे तुला आणायच्या आणा तुला पाहायचं बी वाटतंय होय. माझ्या जेव्हा उदार होऊन आलोय मी इथं. ए बाळू, कशाला घेऊन आला त्याला? कोण? तू कोणाला? कशाला? कुठनं? फुकाट आणलंय वय. 100 रुपयाचं मी पेट्रोल टाकलंय, 100 त्यांना दिलं आणखीन. अरे ही मला तिथं मोटर कॅडाव भेटलं सांगवीच्या. शशा, परवा दिवशीच गेला आणि कशाला उलटला राहतं? तुझ्या आई माझ्या नावाने बोंबालती, पोराला नेतात आणि तिथंच ठेवते ती. अरे तू काय लोणचं बिनचं येतो तुला मुरात घालायला? भाव, आम्ही काय बेकार नाही.
का पाकिट गज भरले आमच्या पैशांनी. अण्णांनी फोन केला म्हणून आलोय मी. अण्णांचं किती अडचणीत अण्णा तुम्हाला काय माहिती आहे तेव्हा? अरे का अण्णांनी फोन केला तुला? अहो अण्णांचं सगळं काम करून करून अंग भरून आलंय. अण्णा म्हणजे माझ्या कानात मळ झालाय, माझ्यासारखी पाटण खाजावती. अण्णांचा कानातला मळ काढाय मी कानकुर निघून आलोय. परत अण्णांना सगळे अंग खाजावतंय. मी कंगो आणलाय. मी काय उगच येत नाही. कंगो कशाला आणलाय? मग अण्णांचं सगळं अंग खाजावतंय. औषध सुद्धा आणलंय मी. आईला हे रामभाऊ, हे तो कानातलं मळपळ काढतोय. मला सगळं येतं. येत आला का? अण्णा नुसताच म्हणतोय मी दष्टपुष्ट आहे. अख्खा खरोच अंगाला झाली आणि तू खाजवायला आलाय वय. अरे घरीच खाजवत बस की तुझं तू काम बघ. अण्णा बोलावणार आणि तू आणणार. आणि बाळ्या याद राख, परत जर ही पण होती माझ्या दारात घेऊन आला ना, माझ्या इतकं वाईट नाही. ए रामभाऊ, माझा काय संबंध आहे? तुझा पाहुणा तू बघ की तिथं मोटर घ्या मला हात करत होतं. ये रामभाऊचा पुतण्या आहे, मी रामभाऊचा पुतण्या आहे. आणि मग मला राहावलं नाही, जवळ गेलो तर मला म्हणतोय आता भाऊना आम्ही दोघं जण नवा धंदा चालू करतो. या दोघात पार्टनरशिप मध्ये कुठला धंदा? कानातला मळ काढायचा. शशा, काका तसं का म्हणतो? शशा इकडे बघ. स्टँडवर आला ना, गपचूप घरी उलतात जा. तिथं सांगत जाऊ नको माझं रिलेशन. कशाला सांगतो रे? लोक उद्या मला बोलवत्याल फोन करून, हॅलो रामाव कानातला मल काढायचा आहे. अरे आबरू घालव तू का? तू ग माझ्या अंगावर धावून येत जाऊ नको. काकाला काय म्हणत जाऊ नका. हा बाळू काकाला तुला बी एका चापटीतच उलता पालता करीन मी. अरे भाऊ, तुला आता टायर खाली घेतला असता, पण माझी सून समोर होती म्हणून वाचलाय तुम्हाला. मी नका नको ना झालेला बाळ्या. काय करी. मी माझ्या लेकरामुळेच ग बसतो, नाही तर कवाच मी उलता पालता गेला असता. चानपाला करतोय रे भाऊ. मी काय म्हणते, असू द्या, अण्णांनी बोलावलंय आपलं, मी चहा करते. हो. अहो मी अजून जेवलो नाही. अरे आम्ही तरी कुठे जेवलोय? तुझ्या बापानी सकाळी 7:45 जेवला होता का? अरे दिवस उगवाय पण होते आली माझ्या दारात. भाऊ असू द्या, जेवण पण बनवते. हा वशाट करा. एका चापटीतच उलता पालता करीन. एकादशीचा या वाशात खात्यात वय तिकडं. अहो मी उपाशी निघलो घरनं. बाळ्या गाडी काढ, रानात जायचे. मला काय? चल तुलाच. अरे हे काय पब्लिक कॅरियर हो पब्लिक कॅरियर आहे, त्याला कसं आणणार? काय बी करतोय कुणाचं बी ऐकून. पण काढायच्या धंद्याचं जर बोलला ना, चापटीतच उलता पालता करीन. कान उपटू का? हा उपट. लहानपणीपासून तो अंग खांद्यावर खेळलाय, काय होणार आहे तुझे? अण्णा हा ही मालिश होतच राहील. हा यंदा तर राक्षदा पडते का नाही आमच्या? पडन ना बाळा, मला झोप आहे का? हा झोप आहे का? राखेल पडल्या पडल. नाही नाही तसं नाही बाळा. पाहिली बरं का पोरगी एक शशा, हा पोरगी मस्त पाहिली, बर. पण ती बोलली भाषा कळत नाही रे तिची. काय करायचं अण्णा? भाषा हा माणसात माणूस की शोधायची. मी करेल ऍडजस्ट. काय झालं, तिच्या आई बापाला पण भाषा कळा नाही, हा मला बी नाही कळली बघ तिच्यावर बोलताना. काय करायचं? भाषा भाषेपाशी काय असतं? माणसानं माणूस ओळखला म्हणजे बस. मी करेल ऍडजस्ट थोडं थोडं. बर बर एक काम कर, कांग नाही डोकं नाही आता गरजेचं, अंग मोकळं झालं पाहिजे. अंग मोकळं करतो आता अण्णा तुमचा. बघा आता ही नवीन शिकलोय मी. हो का? चांगला मऊ करतो. कुणाच्या पोटचा वेळ तुम्ही का बसा, तुम्ही तुम्हाला बरंच वाटणार आता डायरेक्ट. काय मूडची बिडची बाबा. आता दुखतंय का? दुखतंय का आता? अरे कुठं शिकलंच असतं. हा ही मी बाहेर गेलतो शिकायला. आता बरं वाटतंय का? हा? तुला अंग खाजवायला आता बघा बरं. हा? हात वाटतंय का बरं? आता काय मोडतो कशाच्या? नाही हीच बघा तुमचा आता अंग कसं राहते ती. अंग राहिलं राहिलं? खाजवते लई इकडून खाजव आयला खाजवायला लागले अजून खाजावतेस का? खाजव काय राव अण्णा? हे कोण खाजव? काय मग वानराच्या औषध घेतलंय सारखं खाजावते. खार 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 करू झाली अगं. तुला मालिश करायची करायला आणखी तुम्हाला राग येतोय होय? काय करताय? उठ. का मारताय त्याला? मालिश करायची करायला बसताय वय. काय लेकराला मारताय त्या? लेकराला काय झालंय?
गुणाचं का काय म्हणते बघा की काय म्हणते काय म्हणते म्हणजे मला म्हणते वानराच्या वंशात नाही काय हं? आणि मग काय शिपुटचं नाही फक्त नाहीतर काय फरक आहे वाढणार तुमच्यात अ पाटील हा नातवंड आहे माझं वळण लावतोय मी त्याला नातवंड हा. सेवा करून घ्यावी गुणानं गुलामाप्रमाणे वागू नये शशा तुला नाही करे अन्नाची पाठ खांदीत बसलाय उद्या जर तुझे पाठ खाजावं लागली तर कोण खाजवणार हे सासर जावाई एकामेकाचे पाठ खांदवतात तुझे कोण खाजवणार माझी मी मस्त खांजवील पाटील हा आता तुम्ही भांडणं इथं मिटावताय का पेटवताय अहो पेटवत नाही वनवासी लिकुरावशी एवढं प्रेम? आपलं पणा म्हणून दारा नाही त्याला का मला तू मारते ती माझा जर नातू असताना पाचांता काढून दिले असते मी या गुणाचे म्हणून नातवंड थांबत नाही तुमच्या लय उपरच्या काळजाची माणूस आहे ती शशी तुला नाही करायचं तुझ्या ए, आईला माहित आहे ए सगळं या पाटलाचं नको ऐकू हं. त्यांचं लय जुनं वैर आहे या अजिबात ह्यांचं नको ऐकू या पाटलाचं आणि अण्णांचं वानरांनी माणसात माणूस नाही ठेवलं गावात 8-8 दिवस आंघोळी करायचा पत्ता आहे का त्यामुळे तुमच्या घरला कोणी सुद्धा येत नाही कुणाला खास सुटती कुणाला गोचड होते ती कुणाला गचकरणं होते ती आ, तुम्हाला- आणि नातवाला खाजवायला बोलवताय आ, तुम्हाला काय करायचं त्यांचं नातू हे- ते बघा. हे- हेच म्हणतोय आपण हा चुरक जर माझ्या गावात बसला तर नाही, काय नाही. करावं अध्यक्ष आपण बांगरवाल्याला देऊन टाका म्हणलं किती वेळा अध्यक्ष तुम्हाला तर तुम्ही ऐकत नाही बागारवाल्याला माझं काय चुकलं हे मला ह्यांची कामं करायसाठी बोलून घेतात ना आता शेवटी यांच्यात वय शशिया ही पाटील आपलं पेटवायचं बघतंय पाटलाचं ऐकू नको पाटील लय गद्दार नाही बोलतोय. रे शशा तुझ्या कामाची किंमत फक्त बलबीम पाटलानेच करावं ही पाटील घर पेटवतंय माझा जर राग वाढला ना काही होईन काय रे? हं? अहो जंगलात वाघा बरोबर कुस्ती खेळणार हा बलबीम पाटील आहे चिखलाच्या डुकरा बरं टक्कर खेळायची माझी इच्छा नाही आणि मी जर एक ठोसा मारला ना दोतर पिवळं होईल आलं का लक्षात पाटील हा माझ्या ठोश्याला टिकायचं पण नाही तुम्ही आणि मांजर धरणं वाघ सांगताय व्हय. असं हा जंगली कोणाचं डुक्कर नाही तरी का? पाहिलंय का? ये की मोरे ते ये मोरे. ये बघ तू. सोडा. हा? भिवून पळाला वय तुझं आता काय खरं नव्हतं जेव्हा बोलत होतो तेव्हा माग माग सरताना आता बरं दराडताय मागणं गेल्यावर पार भेटत काय मी त्याला मारा मारा. भेटत काय मी? भेटत काय रे मी हे आम्ही अरे कायम खुशीत असणारा तो माणूस आज उदास कस काय एवढा बेकारी झाली सगळी कर बेकारी झाली बायकोची माझी निबार भांडणं झाली तर का ती कधी होत नाहीत रोज तुझी बायकोची भांडणं येतं कस काय रे कायला का चांगल्या संसाराला नजर लागली कोणाच तरी झाले काय कोणी कान भरल्यात काय माहिती तिच्या मनात एकदम संशयच घ्यायला लागली माझ्यावला का शोभी घरात संशयण्यासारखं वागतोय का आता काय केलं मी अरे काय करते म्हणजे कळत नाही तू सांग बरं आज आपलं लग्न झालं आपण फॅमिलीवाला माणूस आहे तू काय करतोय मोबाईलला कोड टाकतोय मोबाईलला लॉक टाकतोय पाहिजे असं परत वहिनींचा फोन आला आत्ता फोन आला तर 10 तासांनी रिप्लाय देतोय मग उचलून सांग ना बाबा मी बारामतीत आहे मी फलटणला आहे मी अमुक कामात आहे आता गाणा गाडी चालवताना मोबाईल कसा 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 उचलायचा बरोबर आहे की. बरं मोबाईल उचलला की ती म्हणते व्हिडिओ कॉल करा ही काय पद्धत आहे वेळेला का कामाचं बघायचं काय नुसतं असंच बरं. अरे मग करायचं व्हिडिओ कॉल काय आला का ह्याच्या आधी कधी संशय नव्हता तिच्या मनात हे आता 8-10 दिवस झाले चालू झाले मग काय तर काय लागा लहानाचा मोठा झालो मी ह्या गावात कधी अंगाला डाग लावून घेतला नाही का ना अरे तू बिले मुख्य माझाच आहे का हा तू सांग छोट्या ह्यो काय करतोय फोन आला का नाही कोणाचा तर तू घरात बोल ना वहिनी समोर ह्यो काय करतोय फोन घेतून घराच्या बाहेर 10 कोसा बोला येतोय माणसाच्या मनात संशय येतोच ना मग काय हा? काय अरे गाणं घरात रेंज नाही का हा बरं आताच आहे वेतावा ह्याच्या आधी बी तसंच होत होतं काय नाही आम्ही तू गाणाकडून काय शिकला आतापर्यंत काय शिकला गाणाकडून हा आमची गेली कारण आमची किती दिवस झाला लग्नाला अजून बायकोचं काच कोण आहे अरे असलं नाही माझी बी नव्हती कधी भांडण हे आता 8 दिवसात कोण बोललंय तिला काय माहिती बोललं ना हे तुझ्या वागण्यामुळे हा हे टी शर्ट काय जीन्स पॅन्ट काय हातात ब्रेसलेट काय हा बघा आमिर ज्याने कोणी तुझ्या संसारात डावळाडवळ केले ना त्याचं कधीच चांगलं होणार नाही त्याचं वाटळ होणार त्याला किड पडणार असा खरडच चालणार रांगत चालणार त्याचं खानदान बघ किड पडून मारणार त्याला नीटनीटकी माती मिळणार नाही पावला टेकार उज्या हा? हा बायको ह्याची निघून गेली आहे आणि तू कशाला उराला वाळा लावतोय तुझी बायको निघून गेली तो गा बसला होता आणि ह्याची बायको निघली तर खानदान किड पडून मरेल अरे कोणी जरी कुणाला जरी किड पडलं तर शो आमिर तो माणूस कुठला असणार आहे गावातलाच असणार आहे अरे का? पण ती काड्या करायची तर काय गरज होती तसला माणूस किड पडूनच मिळाला पाहिजे बरं, ना आमिर तू काय खाल्लंय का कशाचं काय लागा कालपासून उपाशीच आहे मी घरला चल तुमच्या घरी 2-2 घास खाऊ चल आम्ही नाही का आमच्या घरी काय झाले आज सगळ्याची निर्जल एखादं असल्यामुळे आमच्या घरी आज पाणी बी पित नाहीत कायला का बोलतोय का ना बरं आमिर चल आपण हॉटेलमध्ये वडापाव खाऊ चल होय काय चल का काय लागा माझी इच्छा बी नाही खायची माहिती आहे का चल नाही नाही खा खा हिच्या कसं नाही आणि एक सांगतो आता समजा आपण समजा मी आज सुद्धा वहिनीला समजून सांगू शकतो या की वहिनी या माघारी
जाऊ दे ना, वर्षभर राहू दे वहिनीला बी तिकडच, कळू त्यांना बी तुझ्यापासून लांब राहिल्यावर काय अवस्था होती काय का हा लय शान आहे तू. चल का आमिर मला का काय मारतो तू? म्हणला भांडणाला किडा पाडत्याल खरडच चालत अजून हा? अरे पण एखाद्याच्या परपंचात कशाला मारते का आला होय हा? आणि ह्यो जे आमचं बांध पकडतो ह्याला म्हणतो किडा पडा पण तुला काय एवढा राग येतोय? तुला का राग येतोय म्हणजे हा? गावातल्या माणसाला कशाला बोलतो गावातली सगळी माणसं माझी इथं हा अरे पण एखाद्याच्या परपंचात कशाला मारते का आला होय ना हा? तू हा चल चालता होय पळ पळ अरे किड पडून मरल खरडत चालल हा अरे माझ्या नादी लागतोय काय बांध पोकारतोय आमचा आमिर ए मी काय म्हणतोय काय नको लय विचार करू का सगळं होतं व्यवस्थित धरक नको का तू ऐकतच नाही मग आमिरला का नाही यार माझी इच्छाच नाही छोट्या. काय लाका मग कार कसं खा वाटेल सांग बरं. अरे खा तरी सगळं व्यवस्थित होतंय नाही व्यवस्थित झालं ना अध्यक्षांना भाऊंला त्यांच्या कानावर घालू मिटावते ती कशाचं काय यार छोट्या याला का अरे बायको गेली पोरग गेलेला का कसं जीव खा वाटेल सांग बरं तू. अरे हायला का आमिर तुझं बरोबर आता करणार काय तू नको काय काळजी करू ही दोघ जण आहेत भाऊ आहेत की आपलं अध्यक्ष आहेत त्यांच्या काय करू कानावर घातलं का नाही सगळं मिटावत्याल व्यवस्थित तू हाय रे. काळजी करू नको तू खा मिटल बरोबर आहे तू म्हणतोय पण ही चुकीच आहे ना दुसऱ्या संसारात नाही नाश केलं पाहिजे हा लय बरं माझी चूक असती तर मी म्हणलं असतं बाबा नको येऊ राहू तिथं माहेरात पण माझी चूक नाही काय नाही तरी का म्हणल्यावर कसं काय टेन्शन येईल का नाही. अरे तुला का चांगलाच आहे कोण तुला वाईट म्हणतोय तवा आता कळाय पाहिजे ना माणसाला पण फक्त ती गावला पाहिजे रे कोण आहे ना ती गावाय पाहिजे फक्त गावाय पाहिजे कोणी कान भरलेत ना एकदा ना एकदा कळलं ना मग छोट्या बघ अरे छोट्या सकाळपासून 20 वेळा फोन केला एक फोन उचलला नाही बायकोने. किती ओढ काय इथं बसलाय व्हय तुम्ही? कर काय झालं काय झालं म्हणून काय विचारताय? अरे झालं काय एवढा काय दापा टाकत आलाय. हो बघा आमिर तुझ्या परपंचात ज्यानं मीठ टाकलंय की नाही त्याचा मला पक्का संशय आलाय बघ. कोण रो कोण उज्या कोण आहे तो कोण म्हणजे तुझ्याच घरातला आहे. अरे नाव तर सांग की मला. गाणान कोण आहे? काय उज्या तुला लाजबीज वाटते का गाणं म्हणतोय का खुशाल हा भाऊ व्हायला का तो माझा काय जरी केला तरी. अरे भाऊ जर असला मला महाराज काय कारण आहे त्यानं? कधी तुम्ही गेल्या काय तर तू बोलला असेल त्याला म्हणून त्याने मारला असेल. अरे मी काय म्हणलं ज्यानं आमिरच्यात मीठ का लावलंय त्याला किड पाडतेली मग त्यानं उठून मला महाराज काय कारण आहे? त्याला राग यायची काय कारण आहे? मला माहितीये गाण्यात का तसं करायचं नाही लगा गाण्याचा जीव आहे माझ्यावर काय जरी येडा केलं. आहे आमिर त्याला रागायचं कारण काय हा. इकडे पर्यंत म्हणून चल त्याला विचारू काय आहे ती नाही तसं असेल तर विचारू की त्याला. विचारू नाही मला तर पक्का संशय येतोय त्याच्यावरच. तो जरी वेळ तो तसं करेल मग तसंच बसणार आहे का तू नाही नाही त्याला विचारतो ना मी चल विचारू नक्की त्याला. काय गोळ आहे त्याला विचारतो ना मी. चला की चल. चरण चरण पाहत एक पकरूला गाणं. जात. ए, गाणं. गाणं तुला पटलं का रे? हा काय पटा झालं मी माझ्या हद्दीत गाणं म्हणतोय मला पटाय काय कोणाचं बेबी आलंय वय स्वर कसा होता रे ए. कसा होता स्वर तुझं अजिबात पटलं नाही का काय गरज होतं तुझी भांडण लावायची कुणाची भांडणं काय कशाला माझ्या बायकोला काय पण सांगितले कुणी तू कोणी अयो बघितलं का छोटे कसं बोलते माझ्यावर लका लका आमिरावर विश्वास नाही लका मग उद्याला कशाला आणलं उद्याला कशाला आणलं तू उद्याला अजून हाणणार आहे काय म्हणला बघितलं ना काय म्हणला जो कुणी भांडण लावलं सर म्हणला ते किडं पडून मरल अरे किती केलं आमिर ते आपल्या गावातला अरे माणूस किड आहे. पडून मरण म्हणजे तुला राग यायची काय कारण हा. आहे? जो बोललाय त्याला राग आला असता ना तुला रागायची काय संबंध आहे? अरे आता गावातल्या माणसाला असं बोलले गाणं मला 100% गॅरंटी आहे 100% तूच भांडण लावल्यात. बरं ऐक काय एवढा विश्वास नाही लका. विश्वास नाही घे बरं भाऊची शपथ म्हणावं भाऊची शपथ मी असं काय केलं नाही म्हणावं. बर म्हणजे इथं काय मी ऐकून घेतो म्हणजे आमच्या भावाला मारायला आलाय का तू इथं नाही घे की शपथ. काय शपथ आहे तुझी का उचलाय माझ्या शपथ घे आमके शपथ घे तमके शपथ मग तोच केला असणार आहे मग. हो जा केलंय ना मी जा आजपासून तुमचा माझा संबंध संपला अरे म्हणलं चांगलं तुम्हाला लोकांना पिक्चरला न्यावं म्हणून आता फोन करणार होतो तुम्ही त्या लायकीचं नाही बारामतीतली पोरग तू पिक्चरला जातो होय. हाला इथनं हाला माझा पिक्चर करून पिक्चरला चाललाय वे लाज वाटली पाहिजे लाज
तुझा पिक्चर तुझ्या कर्तृत्वामुळे आला सांडे किती विश्वास होता तुझ्यावर माझा पण मी काय केलंय काय केलंय खुशाल भांडणं लावले तर म्हणतोय काय केलंय उचाली जी लावल्या टाळा काय बी बोलू नको माझा काय संबंध नाही मी अजून बी नीट सांगतो अरे पण काय ते खरं सांग की आम्हाला मग हा अरे शपथ घेऊन ये नाही तर दूध हा, घे, दूध पाणी घे, घे, घे. तुम्ही काय माझा बाप आहे काय शपथ घ्यायला हिथंच कळतंय का ना आणि हिथंच कळतंय आणि चांगलं हो. तू चांग लावली ती हिथंच कळलं मला कळलं का जा जा पण इथनं लक्षात घे. तुझा माझा इथनं पुढं तुमचा सगळ्याचा संबंध संपला संपत्ती हा कोण आहे तुझा जा, जा, पळा. तू चांगल्या डोक्यात बसला लक्षात घे ध्यानात राहू दे हो, तुला सुट्टी देणार जा, नाही जा, 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 हा. निघ इथनं. ध्यानात राहू दे तू चांगलं नाही केलं माती काढायला चांगलं नसतं लगा का ना? अजून हाणतो का? अजून हाणतोय. आला मोठा सांगायला हा आता चांगलं गाणं म्हणत होतो चरण चरण पाहत बघा मी घरातलाच वैरी निघला का नाही आला का भाऊ भाऊ म्हणून खंजीर मारला का हा अरे आम्ही तुझ्या इतकी जळतेत ना ती तुला माहित नाही अजून कसा बोलत होता बघितला टमाटामा इथनं हाला कसा बोलत होता मला गॅरंटी कधी आली माहितीये का जेव्हा त्याला म्हणलं ना भाऊची शपथ घेऊन त्यांनी घेतली नाही तवा नाही त्यावेळेस ना का कसा म्हणतो भाऊची शपथ भाऊ महाराजची शपथ असं म्हणतो का ना हा घेतली का आता शपथ कसा घेईल हा. हा? बरं ऐक तू पण माघार घ्यायची ना आता कसला बोलला माहितीये ना तुला अरे मी माघार घेईन वेळेला का हा माझ्याला का चांगल्या संसारात त्यांनी माती कालवली हा तुला सांगतो नाही ना त्याच्या बी संसारात माती कालवली तर माझं बी नाव आमिर नाही सांगणार हा, एक हा. वेळ त्याने खरं सांगितलं असतं हा. ना पटलं असतं आपल्याला अरे तो मांडला असताना आम्ही जाऊन सांगतो हा. माझ्या बायकोला की लका चेष्टा केली आमक केलं काहीच वाटलं नसतं तसं सोडून दिलं असं वासू म्हणतोय हाला इथनं हाला बघतो की मी हाला मला म्हणतोय वय त्यो हा त्याला सोपं वाटलं वय काय सुचतंय का नाही तुम्हाला हा नाही नाही आमचं वरचा मजला मोकळा आहे काय नाही आम्हाला काय जमत गावाच्या विकासाच्या दृष्टीने काय तुम्हाला ध्येय धोरणं माहिती आहेत का आम्हाला काय माहिती असणार आहे सरपंच आम्ही गावातली साधी माणसं काय आम्हाला माहिती तुम्ही सरपंच तुम्हाला सगळं माहिती आहे काय काय माहिती आहे सांगा की तेवढं विकास कामाच्या दृष्टीने मी गावाचं ध्येय धोरण ठरवलेलं आहे परत 20 वर्ष पुढचं म्हणजे अजून बी बाशिंग बांधून हायच होय तुम्ही असू द्या गावचं चांगलं करायचं असेल ना तर माझ्याशिवाय पर्याय नाही कोणाला होय ना अजिबात नाही अहो बोली बोली तशीच म्हणली की चांगलं करायचं असं तर माझ्याशिवाय ना आज तुम्ही गेल्या बी गाव चालेलच की काय चालतंय सगळे म्हणणार नेवशे सरपंचच पाहिजे अहो तुम्ही गेल्या बायको रडली तरी बाद झालं सरपंच. दुनियाचं राहू द्या गावाचं राहू द्या खडाखुडाच्या बायाशिवाय त्याच्यात बारा मियाला बाया किरडे तुम्ही किरडीवाला नका. सारखा बघायचा असा बघायचा कुठं चालला खुरपाय चालला आला का चांगल्या भावनेने कधीतरी हे खरं आहे मात्र असं होणार तुम्हाला बर का गटरात राहणाऱ्यांना ती सुचणार म्हणजे आम्ही गटरात राहतोय अहो पण हिथं माणसाला 20 तासाचा भरोसा नाही सरपंच तुम्ही 20 वर्षाचं हा गावचा विकास आराखडा बनवलाय मी काय बनवलाय डीपी प्लॅन 4 दिवसाला पाणी येतंय गावात लोक बोंबलायला लागली ती बघा ना तुम्ही 20 वर्षाचा आडाकडा बनवलाय नक्की मला सांगा 5 वर्ष पूर्ण होत आली तुम्ही सगळ्याला गाजर दाखवली मला सुद्धा माझ्याच वार्डातला रस्ता राहिला राव माझ्याच घराच्या पुढचा उपसरपंच माझा नुसता वापर केला काना काना संजू इकडे चल संजू तिकडे चल लगा आणि आता बघू की मग राहा उभं तुम्ही मीच बघतो तुमचा कसा पेण्याला येतोय ती दाखवू का रस्ता तुमचा लागदाव काय दाखवायची गरज समजू शेट आखून झालाय तयार ती उपसरपंच काहीतरी चाललं होतं की तुमचं 5 वर्ष चेअरमन गाजराव गेली माझी आम्ही ह्यांच्या काळजी करू नका जोपर्यंत हा नेवशी सरपंच तुमच्या पाठीशी आहे ना तुम्हाला काय कमी पडू देणार नाही होय ना आमची बायको आमच्या पाठीशी आहे तिच्यामुळं पोटभर खायला मिळते कॉन्ट्रॅक्ट तुम्हालाच राम राम अरे वा शिशी राम राम का पिढा काय राव पेढा म्हणू नका राव संपूर्ण गावचा विकास मला तुमच्या नजरेत दिसतोय होय ना बरोबर आहे सांगा. त्रिदेव सारखं दिसतंय मला तुम्ही खरं बरं एवढी गोडी लावायचं काय भानगड आहे शशा गावात आमच्या याचं उद्दिष्ट काय आहे तुझं बाबा ह्यांच्यात पाटान दाबा येतील डोकं दाबा येतील दारी धरा येतोय नक्की तुझं म्हणणं काय आहे गावात येऊन तसं काय येड म्हणून येतोय तेव्हा मग ज्येष्ठांच्या आश्रयाला म्हणलं आता यंदा पडली अक्षदा तर बरं होईल दुसरी तुझ्या गोष्ट अक्षदा अरे ह्यांच्या रामभाऊच्या पुतण्याच्याच अक्षरा पडल्या गुलाल टाकायच्या वेळेला आणि मग तुझ्या तर पडत्या तिरडीलाच पडेल तू इथं विश्वासाने येऊ नको रे बाळा असं किती म्हणत वेळा करा मग त्रिडीला म्हणजे अरे ह्या माणसाने कुणाचं चांगलं केलंय तेव्हा तुझं चांगलं करत्याल हा संजू शेट माणसं सुद्धा तोंड बघून काम सांगते ती हा तू हात पाय दाबायच्याच कामात दिसतोय कानातलं मुळ काढायच्या कामाला दिसतोय सख्या तुझं तोंड तसं आहे अरे काय काय
आता काय तुला सांगायचंय तुझं तोंड बघितलं ना तर कमीत कमी 2-3 दिवस आमच्या ध्यानात जात नाही आई म्हणली गोरा पडलाय. आई म्हणली रे, काय म्हणणार शेवटी आई आहे ती. आईला शेंबडा जरी पोरगा असलं तरी ती गोडच वाटतं. तसं तुझी गत आहे. आईला वाटणारच की हा. आणि खरं सांगू का आईने जरी तुला सांगितलं असलं ना तरी ती खोट आहे. तू दिसतोय ना इतका विसरू दिसतोय या करपलेलं कसं असतं वांग बिग तसं दिसतोय शशांक. मी काय म्हणतोय, सरपंच आमचं तुला न्याय देते. सरपंच काळजी करू नको शशी, हा. तुला न्याय देणार फक्त नेवशी सरपंच आणि हे दोन. त्यासाठी तुमच्याकडे आलो. काळजी करू नको. तुझ्यावर अन्यायाने अत्याचार झालाय असं तू सांगायचं कुठं डायरेक्ट पोलिटिशियनला आणि केस कर. हा केस कर, गुताव तू. ही घेऊ सरपंच नको, आम्ही आहे. तुझ्या मागे. ए, काय राव, मी म्हणलं का सोडवान करताना म्हणजे आधी का लगेच केस कर हाणू द्या आम्हाला म्हणजे. नाही मी आहे ना. भावट आहे काय सरपंच सांगताय ती सल्ला 1 नंबर आहे समजून झटकाव. बरोबर आहे की. अज्ञान बालकावर जर तो अत्याचार होत असेल तर याला कोण गप बसणार नाही. समाज पिटून उठल, सगळं गाव पिटून उठल मी. हा, तुझ्या मागे आहे मी. प्रथम नागरिकाला भांडण लावता वेळी केस मारतील की राव. अरे काळजी करू नको लागू तू. मग कशाला राहिला इथं न्याय मागायला? मग आम्ही तुला चांगल्या हिताचा सल्ला दिला तरी तू नको केस करायला. मग जा पाटण खाजवायला तिकडं. उठ. आणि संजू शेठ आपण काय तुला बोलवाय गेलो काय घरी आमच्या पैशी सांग अण्णा आम्हाला ही सांगतात ती सांगतात तुला आम्ही सांगायला तू इथं आमच्या पैशी येऊन सांग म्हणून निघ. खा गावाचं रट्ट तिकडं. आणि एक कर, पाटण खाजवाय सांगितली ना, खाजव. अंग दाबाय लावलं दाब, आणि शेवटी नरड दाब. विषय खालास. बरोबर तो आहे. बी सुटला, आम्ही बी सुटलो. बरोबर. ए संजू शेठ का नादाला लागला हे पळ तू. अरे उठ की. मी तर म्हणलं गावाचं मजबूत खांब दिसताय ती ग. अरे आम्ही मजबूतच खांब आहे तुझा. तुला चांगला मार्ग सांगितलेला जर पटत नसेल तर आमच्या का नादाला लागतो रे. यांच्या नादाने गुतायचं केस मध्ये. हो कशाला आलता इकडे तोंड घेऊन रे बघूल्या तोंडाच्या. हायला चांगलं सांगितलं तरी बरं हो का. रामभाऊच्या विषयी बोलायचं म्हणजे रामभाऊ कसा माणूस माहिती आहे आपल्याला. मग काय याला कशाला म्हणजे मोकार त्याला गाडल्या चावायच्या. आणि- आणि ते म्हणणार समजा बाबा एकदा तुम्हाला सांगतोय त्या कोण गाडली चावल्या का गाव यायचा गडी. आणि सल्ला पहिल्यांदाच चांगला दिलाय. हा नाही चला देणार ना, चांगला देणार. चला गाव गाडल्या चावल्याला येऊ चला आपलं. छोट्या गणांना का असं नाही वागाय पाहिजे होतं लागा आहे की नाही. नव्हतं वागाय पाहिजे, मग आता करणार काय? आता आमिर गेला अध्यक्षाकडे. अध्यक्षाचा राग तुला माहित नाही? अध्यक्ष तोडगा काढणार म्हणजे तोडगा काढणार. आणि अध्यक्ष जर पिसाळलं ना तर भाऊला नाही सुट्टी कुणाला सुट्टी नाही. मग हा डोक्या सर्किट आहे ते. न्याय म्हणजे न्याय देणार अध्यक्ष. अरे कशाचं नाही बसून मिटवून उभा राहून मिटवू म्हणणार हे ती. तुमचं असलं थोबाड मिठाव देतला का मला माहिती, अनुभव आहे का मला. ते आले बघू आपण. तो काल काय झालं रामीर. मिटवलं ना. कशाचं मिटवलं का? त्यांच्यातच पेटलं. ती नवरा बायकोच भांडायला लागलेला का? काय म्हणलं तुला मग? आहे का नवरा बायकोचीच भांडणं चालली. मग का त्या अध्यक्षाच्या काकीने किती हाणलेला का? नशीब तिथं होतो मी, वाचला अध्यक्ष. मलाच म्हणायला लागला अरे आमिर सोडू म्हणून. म्हणजे गावातला काही तंट म्हणजे तुझी भांडणं राहिली साईडला त्यांचीच भांडणं. आता बघ का म्हणजे तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे. हा मला म्हणतात बसून मिटू आणि निभारला का? हा तर काकीला का अंगावर धावून येते त्या. मारलं. मग नशीब मी होतो तिथं छोट्या. आता करायचं काय? आता मला चांगलं कळलंय. माझ्या आता सगळं डोक्यात आलंय. त्याचा कसा नागा जिरवायचा ना सगळं कळलंय मला. त्यांनी माझ्या संसारात माती कालवली ना, मी पण आहे ना अशी जी माती कालवतो ना त्याला कळलं. मग अरे शेवटी मला पण आमिर म्हणतात. हा सुट्टी देणार नाही त्याला मी. काय करणार तू? बघ तर तू आता माझ्या सगळं डोक्यात आलंय. चल ये तुम्ही. हे काय तर होत्याचं नव्हतं करून ठेवशील काय. चला भाऊ, मी पण जातो भाऊ. हे थांबे मला बी होते. आमिर भाऊ हम्म? चेहरा लयच पाडलाय. तब्येतच खराब आहे जरा. हा वातावरण बदललं की जरा थोडस. पण नाही चेहरा यागला धावतोय काहीतरी. तो का आता आजारी असल्यावर कसं रे माणूस टवटवीत दिसतं का अजिबात. लयच कुचामल्या का दिसतो. खुचांबले जरा थोडस. होय ना. अशक्तपणा हे आलाय ना. हा. कालच सलाईन लावून आलो. तुझं काय चाललंय? तू कसं काय आला अचानक? माझं हिचं आता सारखं काम असतं. अण्णांनी मला बोलावलेलं. होय. काम करून घेते ती पण मध्ये खेवड्या करते ती. तुला का आता मेहनत माणूस झालाय का रे इथला? माझ्याशिवाय आता घरातलं पानच हालत नाही. तेवढं आहे. गाण्याला बघावतोय पण तुझं
हा? त्याला नका का बघू ना भाऊचा मावशीचा यांचा सपोर्ट आहे मला. सपोर्ट आहे, चांगला सपोर्ट आहे. बाकी काय मग? बाकी निवांत. एक मिनिट, लयच कुचामल्यागत दिसतो. एक मिनिट, फोन आला एक. हॅलो, बोल की रे सोमा. हा काय रे? हो काल अरे मी बारामतीला नव्हतो पिक्चरला. गाणं दिसलं, हा हा. गाणं त्याची बायको आलती काल. अरे गाणं एकटा झाला असेल रे. गाणं वहिनी तर घरीच होत्या काल. वहिनी नव्हत्या, कोणतरी लेडीज होती त्याच्याबरोबर. गाणं बरं कोणतरी लेडीज होती, चिप्स खात होती. अरे काय म्हणतो, येडाबेडा झाला काय? हा, कोल्ड ड्रिंक्स पित होती म्हणजे एका कांडीतनं दोघं. वहिनी हा तिथे थिएटर शेवटच्या कोपऱ्याच्या सीटमध्ये बसली होती. नाही रे, तुला काय तर डोळ्याचा गैरसमज झाला असेल. आणि आम्ही दोघं पापड वाळत घालतोय घरी. ओ हो हो हो, ठीक आहे ठीक आहे. हो नाही नाही, हो हो बघतो. मला बी माहित नाही. मी मग आले असतील, वहिनीच असतील. हा हो 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 हो, ठीक आहे. ठेव. शशी कसं वहिनी असतील या? अरे काल मी अण्णा भाऊ वहिनी आम्ही घरी तिकडं कुठं थिएटरात कशा वहिनी असतील का ना भाऊ? बरं येडा आहे का माझा जोडीदार? काय खोटं बोलेल का? हा चिप्स म्हणला खाते ती. पण मी आहे ना जिवंत पुरावा. इथं वहिनी घरी होत्या. मग गाणं कोणा बरोबर होतं रे? होय, अयो, गुंबळा आहे काहीतरी. गुंबळा गाण्याचा गुंबळा आहे काहीतरी. 100% गुंबळा आहे. अवघडच आहे बाबा. जाऊ दे शशी, कोणाला काय बोलू बिल नको. झाकली मोठ 1.25 लाखाची. आपलं काय करायचंय आता? मस्ती वहिनी बिचारी आहे, लक्ष्मीगत आहे रे, पण आता चुकीचं आहे. पण आता काय करायचं आपण तरी? बोलू नको शशी कोणाला. एक चहा दोघं पेत होते काय म्हणले? एका कांडीतनं पेतेत म्हणले कोल्ड ड्रिंक्स. शोभतंय का त्याला? हा कोपऱ्याच्या शिटावर बसलाय म्हणतोय थिएटर मध्ये. गाणं काय लागा, खानदानाचं नाव सगळं घालवलं गाण्यानं. जवळचा दोस्त आहे का तुझा? जवळचं म्हणजे लका लंगोटी या राहिला का माझा? अवघड आहे का. बोलू नको शशी कोणाला. नाही ना बोलणार कोणाला. वहिनीला तर बोलू नको. मग आता बोलल्यावर आपल्याला मग पुण्य लागल. असलं पुण्याचंच काम केलं, सांगितलं पुण्य लागल. पण काय करायचं, आपलं गाणं काय जरी केलं तर भाऊच आहे. काल आम्ही घरदार जाट्या खेळतोय रानात. ह्यो बरा काल सकाळपासून गायब आहे. नाही असू दे. हो आता त्याला करताना लाज वाटली का? वहिनी आमची हिथंच होती. त्याबरोबर दुसरं कोण आहे? आता हो ती त्यालाच माहिती. हो लक्षात घे. पण सशा बोलू नको बरं का. असलं कधी सांगू नाही कुणाला. लक्षात काय करायचं? हा असलं कोणाला सांगू नाही. लक्षात अंधारात ठेवायला होतोय वहिनीला सगळ्यांना. अरे येडा झाला का काय? कशाला उगाच आता माहिती आहे गाण्याचं. आता आपलं लोक आता असं उघडे असं लपतं का? असलं सांग मला, लपतं का? मग तूच पांघरून टाकतोय त्याच्या. म्हणजे माझ्या नाव येईल की? हा कुणा नाव येईल? काय करायचं आपलं? नाही येऊन कोणा बी. तुम्ही दोघं एकमेकाला पांघरून तुला घालताय. शपथ आहे शशी, शपथ आहे तुला. हो तसं काय सांगू नको. मग ही पुण्याचं काम आहे, पण आपल्याकडं नको करू. तू कसं येतं पाहुणा पडतो. लक्षात. मग ही गोष्ट सांगितलं भाऊ तुला शाबासकी दिली, सगळ्या गोष्टी खऱ्या द्या. पण काय करायचं आपलं? तू 2 दिवसाचा पाहुणा हितला, कशाला यांच्या घरात पडायचं? तुझा आपलं गप आपलं खायचं प्यायचं गप आपलं गावाला जायचं. कशाला यांच्या पडायचं घरात? काय करायचं? ही एक बायाला घेऊन जातील, नाही तर 2 बायाला घेऊन जातील. पिक्चर बघायला जातील, नाही तर कुठे फिरायला जातील. आपलं काय घेणं नाही. वाढीव सांगतो म्हणतो 2 बायाला घेऊन जा. अरे आपल्या काय कळणार आहे? आपल्या काय घेणं नाही. जाऊ दे, तू जा कुणाला काय बोलू नको बरं का शशी. कुणाला बोलू नको अजिबात. आणि वहिनीला तर अजिबात सांगू नको. तू ग बस. ठेवा ती तिकडे. काय झालं? सगळा डोंबाळा झाला. काय झालं नक्की? पण खोक्यात शेंडला असला तर माझ्या टाळक्यात हाना. हाय का आता चांगलं विचारते की काय झालं म्हणून. अहो अगोदरच हाना. म्हणजे कसं माहितीये का, कोणी म्हणाय नको ही पण होती अवदसा घरात आली का वाईट घडतं म्हणून. तुम्ही पण का नाही नेहमी आडव्यात बोलता भाऊजी, म्हणूनच भाऊ तुम्हाला असं बोलतात. पण घडलंय बी तसंच. पण झालं काय? मला सांगा, काल का ना भाऊ कुठे गेलता? पिक्चरला गेलत. कशाला पिक्चरला गेलत? आणि आपण घरी काय करत होतो? पापड करत होतो. तुम्ही पापड केलं? हो. मी वाळत टाकू लागलो. हो. कधी न काम करणार भाऊ त्यांना गुरांचं शान काढलं ना. अण्णांनी झाडासाठी खड्डं घेतलं. होय ना. आपण सगळे जटतो या घरात. हो. मग झालं काय? ती म्हणला मी कुठं चालू कीर्तन ऐकायला. तिकडे नव्हता गेला त्यो. मग मला बाहेरनं खबर लागली या. काय? एका वयाबरोबर थिएटर मध्ये पिक्चर बघत होती 2 जण. काय सांगताय? देवा शपथ.
नाही नाही दुसरं कोणाला तरी बघितलं असेल हो तुम्ही, असं नाही ते नाही. अहो देवा शपथ मला पक्की खबर आहे, त्यानं मला शपथ घातली या. खबर खरी आहे का? खबर खरी नाही नुसती, कोल्ड्रिंकच्या एका बाटलीत एका स्ट्रोन दोघं कोल्ड्रिंक पेली ती. काय सांगताय? दोघं एकच चहा पिली. कुठली होती ती नक्की? कॉर्नरच्या शीटला बसली होती. हा. दोघांनी एकच पॉपकॉर्न खाल्लं. बाई आता पुढल्या माणसाला वाटलं गणाभाऊची बायको. तुम्हाला जुळी बहीण आहे का? नाही नाही मी एकटीच आहे. आता गो बाई मग गाणं ना म्हणजे आपला गणाभाऊ फेल. तुम्ही खबर खरी सांगताय ना? अहो ज्यानं मला सांगितलं ना त्यानं माझं नरड धरलं होतं, म्हणजे गाळा धरलेला शपथ द्यायला. आता गो बाई म्हणजे ह्यांचं हे उद्योग चालल्यात वय बाहेर. तरीच मी म्हणते की काल एवढं सेंट मारून लय गाणं गुणगुणत चालल्यात तरी नक्की कुठं एवढं कसं काही खुश दिसतात. हे उद्योग करायला चाललं होतं वय ही. वहिनी संकट आलं आपल्या घरावर. संकट न आता येऊ द्या की त्यांना आता घरी. तुम्ही जर निघून गेला तर घरातला रेंदा उपसायला राहिली आमची मावशी एकटी. येऊ द्या की ह्या माणसाला घरी. अहो जेवढं ह्या माणसाला फ्रीडम दिलाय तेवढा ह्यो माणूस माझ्या डोक्यावर बसलाय. अहो वहिनी तुमचा असला बोळाचा भाव चांगला कुचला की नुसतं असं बोलून काय चालायचं तवा. नाही 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 ह्या माणसाला लय फ्रीडम दिलाय बरं का. आख्या घरादाराला बोंबला लागेल शिमक्याच्या आधी. कुशाल पिक्चर बघत बसल्यात. अहो ही शपथ खरी खबर आहे ही. माझ्या जीवातल्या जीव दोस्तांना सांगितली. आणि तुम्ही बी काय मला घरी सांगत आलाय हा? त्यांना दोघांना तिथंच हाणाय नव्हतं वय पाहिजे तुम्ही. अहो माझी त्याची गाठकोट पडली बघा की त्याला येऊ द्या, मी त्याला सरळच करतो का नाही बघा. नाही नाही लय माणूस ह्यो वेगळा आहे. मी हाय म्हणून नांदती. आता त्याला चांगला बघून घ्या राव. येऊ द्या घरी येऊ द्या. त्यांना सांगतीच आता. जायचा विचार करू नका. वहिनी घर सोडायचा विचार करू नका राव, आमची आपदा होईल माग परत. खरं सांगू का तुमच्या डोळ्यातली आसरूची शपथ त्याला आल्यावर धपकावल्याशिवाय सोडत नसतो आता. अण्णाराव झोपलाय वय काय राव अण्णा? आलो तू आपलं अख्खं घरदार झोपलं तरी तुम्ही अजून पडलायच काय तर. बरं झालं आला पाठवून काय राव अण्णा पाटण खाजव दाताळान खाजवा तुमची पाटण तिकडं. घरावर असलं संकट आलं तुम्ही पडलाय कुशाला म्हणता पाटण खाजवा म्हणजे. काय चावलं काय तुला? त्याला येऊ द्या इथं. त्याला दारात गाणं भावला असा दांड आणणार आहे का नाही? हो अजिबात मध्ये पडायचं नाही तुम्ही. निभार तुडवणार आहे त्याला. ए यार काय झालं तुला? आमच्या वहिनींबरोबर गद्दारी करतोय वय. कसली काय झाली? सगळ्या घरदाराचं तोंड काळं केलं आणि तपलं बी तोंड काळं केलं. नीट सांग या बुक्कीत दाब देशात घाली. मग अजिबात तुम्ही पण आगाऊपणा करायचं नाही माझ्यावर. तुम्ही मला धरायचं सुद्धा नाही. त्याला मी निभार धपकावणार आहे. हो गद्दारी करतो आमच्या वहिनींबरोबर. त्याला कळू नाही वय. आता बारका तोंड करायला वय आता त्यो. कुठे देऊ? मी नाही बाजू घेणार वहिनीची तर कोण घेणार? तुम्ही एक शब्द बोलायचं नाही. येऊ दे त्याला. मल्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी? हा ना हा येत ना अजिबात घरात थांबायचं नाही. या लायकीचाच वर तू. हा काय झालं याला अण्णा? एक शब्द मध्ये बोलू नका. माझून तुमचं चुपाला आता सांगतोय मी. आपण झालंय काय मला? चल तू बाहेर. हालीत ना एका झपाट्यातच आडवा करेल. शुद्धी बिद्धी आहे का तो? कुणाला म्हणतोय हो बाहेर? लाज बीज वाटते का? उलट्यात आगाऊपणा करून उद्या पोराव झापडी ना जग. लका 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 म्हणजे दोघं गडी मतलाय म्हणा की म्हणजे. माताईचं नाव नको घेऊ. माताईचं नाव घेऊन या पोरग चुकीचं नाही. भाऊची शपथ मला हात लावला तर. अरे भाऊची शपथ आहे. अरे पण केलं काय मी? तू तोंड काळ केलंस. वहिनी फसवतो वर. अरे तोंड काळ होणार आता 65 पेटवली म्हणल्यावर तोंड काळ 100% होणार. पास्तीच म्हणतोय तो मी. कशाचं म्हणतोय? सांगतो की तुला कशाचं म्हणतोय ती. कशाचं म्हणतोय? होय रे मला कळा ना वय. तसला काय दोघं युनियन करून आमच्या इथं फितवा फिरवा. वहिनी साईडनं मी उभा राहिलो सगळी अंडी पिली बाहेर काढील. कसली अंडी कुणाची पिलं बाहेर काढतोय? भावलाटा तुझा गद्दार आहे गद्दार. अण्णा चांगलं नाही केलं तुम्ही. ही ह्यासाठी मी अंडीन म्हटलं तुम्हाला खायला घातलोय मला मारायसाठी. हा ही गाबड कुणाचं कोण? हा सगळे आला इथं आणि आम्हालाच लागला वय सगळे रेटायला. हा आम्ही आंधळ आहे वैर का बहिर? तुझ्या आगाऊपणा करू नको झापडीन तुला. शपथ हात लावला तर. तू शब्द्या घालून विनाकारण मला मार वाचू नका. मी लय मारीन तुला ध्यानात ठेवू. कोणाच्या मागे धरतोय बघतो की आता. ए तसा मारक्या बाय लागत बघू नका झपडीत पाडीन. बारके बार लागत बघू नको म्हणजे गद्दारी करतो वैर. ए कसली गद्दारी? विचार की जाऊन वहिनीला. वहिनीला सोने ए स्वतः ही नाडा पुढे काय म्हणताय? कसली गद्दारी की तुझ्या बरं मी? एक शब्द बोलायचा नाही तुम्ही. मी आत्ताच सांगते तुम्हाला. आता सापटकी बंधू कुठे रे? मम्मी पण नाही नाही काय कमी पडलं हो तुम्हाला? काय कमी पडलं? अरे मी कुठं म्हणलं काय कमी पडले म्हणून? हा माणसाने तुम्हाला एवढा फ्रीडम दिला. तुम्ही राहता आमच्या डोक्यावरच बसला की.
तुम्ही तर ना आधीच माझ्या लई डोक्यात बसलाय, अजून बसूच नका. बघ तुला मी नीट सांगतोय, ह्या पारक्या माणसांसमोर माझा जर अपमान केला ना तर परत चोर मारीन. आलं लक्षात? आहे का रे तुला? अण्णा ह्यांच्याबरोबर तर मला काही बोलायचंच नाही, पण मला राहायचंच नाही खरं तर. आज जा जा पण मला बी काय फरक पडत नाही. अरे वहिनी दार लावला का? वहिनी स्वतः हो दार उघडा की वहिनी. ए तू माग सर जरा. सोने हे स्वतः भाऊ अगं मी काय म्हणतोय, अरे माझी काय चूक आहे मला एकदा सांग की तरी. हे बाळा दार उघड. ए सोने सोन्या रामभाऊ कशाला बोलावलं या मुरमो? का दिसत नाही व्हय कशाला बोलावले ती? चांगला मुरम आणला की सरपंच पार्टीनं. सुभाषराव मला सांगा, ह्यो मुरुम असेल कितीचा? पाटील 20,000 रुपयाचा असेल. हा 20-25 हजारात असेल. लाजा वाटतात का? काय का म्हणता? सरपंच पार्टीची बाजू घेताय? अरे अरे तब्बल 20 लाख ह्याच्यावर खर्च टाकलाय त्यांनी. 20 लाख रुपये खर्च. किती? 20 लाख रुपये. बाबो बाळो मला सांग, ह्यो मुरुम 20 लाखाचा असेल का? 40 लाख रुपये. बघा कसं गणित केलं तुम्ही गणित बाळासाहेब? मी काय सांगतोय, हा. सरपंच पार्टीने हे किती टाकले त्याच्यावर रामभाऊ पैसे? 20 लाख खर्च 20 टाकला. लाख, मी हा. माहितीच्या अधिकारात मी मागवला तेव्हा ह्याच्यावर मला रक्कम दिसली. सरपंच पार्टीने 20 लाख रुपये टाकल्यात. जर रामभाऊच्या काळात असतं तर ह्याने 40 टाकलं असतं. बघा. रामभाऊ डोक्यात जाऊ नका बाळ्या, डोक्यात जाऊ किती नको. पैसे खाल्ले ते मला माहिती. एका झापडीचा पडेल माझ्यावर आरोप केला तर. कुठे बिल काढत होता तिथं. ए, ऐकू. रामभाऊ मला सांगायला नको रामभाऊ. बाळ्या ग्रामपंचायत जवळ आले, माझ्यावर काय बी आरोप करू नको. हे गावाला सांगून द्या 20 लाखाचं त्यांनी किती केले भानगड. बाळासाहेबांनी आरोप केले, किती राग आला तुम्हाला रामभाऊ? आणि तुम्ही सरपंच पार्टीवर आरोप करताय, त्यांना राग येत नसेल का? घरचं बघ की कशाला तुला उद्या सांगितलं का? उद्योग म्हणजे हा बघा काय बी होऊ द्या, पण गावचं पैसे खाल्लं मी सुटी देणार नाही. सुभाषराव तुमच्या माहितीसाठी सांगतो, विरोधी पार्टीच्या मी माहितीसाठी सांगतो. माझ्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा नाद पुरा करण्यासाठी 35 एकर इकली. त्याची ही व्यावला आहे. राजन 5 एकर फुकीन ह्याच्यात जर भ्रष्टाचार केला नाद पुरा करेन नाद. अरे इतकी मग तुला कोणी आढळलं पाहिजे? रामभाऊ जाऊ नका बाळ्या. रामभाऊ काय काय झालं? ए काय म्हणतो? आता काय अरे कोणी दार लावलं कोणाचं? त्या आईला 12 भानगडी शिवाय गाव नाही मात्र सुभाषराव. केलाय काय माहिती. अरे दार लावलंय कुणीतरी कुणाचं. चल पहिलं माझ्या मागं. सोना अगं ए स्वतः अगं माझं ऐक तरी. हे बाळा स्वतः अगं मी काय म्हणतोय पुरे. हे स्वतः हे करणार लाव. ही नाटकं काहीतरी म्हणलं. काय झालं या? स्वतः दारू काढ. काही बावळा डोक्याचं काहीतरी म्हणलं तिला. वहिनी दारू काढ की. काय झालं काय मला सांगा. पोरीनी दार लावून घेतलंय. आतमध्ये कोण आहे? आतमध्ये कोण आहे? स्वतः बाळे मग दार कोणी लावलं? वहिनींना कशाला लावलंय? मला काय माहिती जावा. जीव देतात वहिनी. कोणी सांगितलं जीव द्यायचं? दार उघडा आधी. नाही जीव द्यायची काय कारण रे रामभाऊ? अण्णा तुम्ही काय करीत होता? स्वतः तुला माझी शपथ आहे. स्वतः जीव देऊ नका रे बाबा तो. दारू काढ. जीव देऊ नको ए पोरे. काय झालं? काय झालं? काय जीव देऊ नको जीव देऊ नको. ए काय झालं? ही काही नाटकं काहीतरी म्हणलं. सुनबाई तुम्ही दार का लावून घेतला आणि मला सांगा. ए बाळू थांब. बाळा खरं सांग काय झाले ती. बघ तुया काय काय गडबड. काय झालं सांग. त्यांना विचारा की काय झालंय, विचारा की. मला काय झालं रे? मला काय माहिती होती सांगा ना. मी मला मन दारू उघड लावलं कधी ना. डोक्यात जाऊ नका तुम्हाला सांगतोय. ए शशी काय झालं रे? ह्याच्यामुळे होतंय सगळं. तू त्याला मारू नको. आला का तू माय? काय सांग. अरे काय बावटपणा लावलाय, मारून कुठे विषय मिटतो? काय झालं विचारा तर नीट. बावयानं काल थिएटर मध्ये जाऊन शान खाल्लंय. ते कवशान खाल्लंय मी. त्याला हाण नको. अहो ह्यो एका बायला घेऊन काल पिक्चरला गेलता. काय तुला पिक्चर आहे. त्याला नको. खोटं कसं बोलतोय? त्याला मारू नको. त्याला बोलू दे शशीला. देवा शपथ ह्यो
काल थिएटर मध्ये एका बायावर गेलता पण काय एका रडायला ते काय बाळ कोल्ड ड्रिंक्स मध्ये यांनी एका स्ट्रोन ती कोल्ड ड्रिंक्स पिली. तुला तुझी बायकून येताना आली तेव्हा जे तुम्ही त्याला मारू नको जाऊ का आम्ही घरी जाऊ का ए, थांबा सुभाषराव दूध का दुधात पाणी का पाणी जाऊ मारून रात्रभर इथं थांबवता का मला अहो गुलू गुलू कोपऱ्यातल्या सीटवर पॉपकॉर्न खात बसलेला एक चहा दोघात पिली. अयो कवा भाऊ यो, पैसे नव्हतं एक वडापाव खाऊन घरी आलो मी खोटारड्या देवाच्या तरी करतोय. रामभाऊ त्याला पण विचारा की खरं आहे का खोटं आहे गण्या, अरे तुला न्यायचंच होतं तर माझ्या सुनाला न्यायचं कशात तसं कर तू कशात ते राय पाहिला नाही तू तुमची नका राहता भांडणं मिटायचं नाही. बाळासाहेब तुम्हाला तडकावतं ते काय चुकीचं नाही सारखं मारता दाबा शशा तू कुठं बघितलं गाण्याला तू कुठं बघितलं मी स्वतःच्या डोळ्यांना बघितलं. ए, मग कोणी सांगितलं आमिर भाऊ मी दोघं बोलत बसलेलो तेव्हा आमिर भाऊला एक फोन आला त्याच्या दोस्ताचा जिगरी त्यांनी ह्या दोघाला तर मी सांगितलं तसं बघितलं एका स्ट्रॉन कोल्ड ड्रिंक पिताना. आंब्र्या खरं बोल काय आंब्र्या आमिर खरं बोल पोरीचा रडती पोरगी ढसा ढसा बाळू काका बोल तू खरं पण मी एकटीनेच नाही खरं बोलायचं ह्यानी बी खरं बोलायचं. काय झालंय आमिर तू काय बोलला रे माझ्या बायकोला आधी ती खरं सांग मग मी बाकीचं खरं सांगेन. तेव्हा काय बोललोय तेव्हा दोन दिवसापूर्वी काय बोलला आमिरच्या बायकोला तू काय थांबा की रामभाऊ किती मार चाल अरे काय काय कुठं कुठं मी येऊ धागा टाकू सुभाषराव मी काय केलं फक्त मी काहीच म्हणलो नाही काय झालं एप्रिल महिना होता म्हणून म्हणलं वहिनीचं एप्रिल फुल करावं म्हणून मी वहिनीला आपलं सहज सांगितलं मी आमिरच्या बायकोला हो काय सांगितलं की काय नाही म्हणलं आमिरच्या जरा लक्ष ठेवा जरा लय फोनवर ह्याच्यावर बोलतोय त्याचं प्रपंचात लक्ष नाही म्हणून. भाव अक्षरशः पोरांना घेऊन बायको गेली माहेराला फोन उचला नाही काय नाही 2 दिवस झालं कोणामुळं ह्याच्यामुळं तू काय मारता बरं मी त्याला म्हणतोय का खरं काय असेल ते सांग. अजिबात काय सांगितलं ना म्हणलं मी सांगितलंच नाही काहीच नाही. मग तू काय केलं पुढं मग त्यांनी जी केलं तेच मी बी केलं मग त्यांनी जशी माती काढवली तशी मी पण माती काढवली. अरे 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 तू काय केलं काय केलं तू काय सांगितलं मी पण मग बळच आपल्या शशी समोर म्हणलं की गाणं एका बाईला घेऊन पिक्चर बघतोय म्हणून. गेला होता का पण नव्हता गेला तो ह्या माकडाने घर पेटावलं ना पण इथे येऊन मी तसंच आता त्याला कोण हाणणार आता हा? आता त्याला हा नक्की त्याला हा नक्की आता त्याला हा नक्की तू कशाला त्यांची चेष्टा केली तुझी कशाला एप्रिल फुल केलं चूक कुणाची अगोदर कशाला बिचारी माहेर निघून गेली पोराला घेऊन हा आता कसं वाटतंय त्याला काहीतरी वाटलं असेल ना. ए गण्या, हे बघ जी भाषणीन सुभाषराव माझ्या सुनेनं घर लावेपर्यंत ठीक आहे पण तिने तिच्या जीवाला काय कमी जास्त केलं असतं तर मी तुला सुट्टी दिली नसते. म्हणजे मी मेलो तर चालतो या दरवाजा बंद केला तर. अरे पण तुला कोणी ते 1 लाख कालवाय सांगितले मी एप्रिल फुल केलं तुझ्या तर बापाने एप्रिल फुल केलता का केवढे पडला एप्रिल फुल त्याची बायकोणी कोणी गेली. अरे तुला चेष्टा करायची तर असली एप्रिल फुल चेष्टा करतात का. महिलेच्या मनामध्ये संशय निर्माण होईल अशी कुठली चेष्टा करायची नाही. एकदा का संशयाची सुई मनामध्ये रुतली तर ती आयुष्यभर निघत नाही. मग ही चेष्टा तू करायला गेला त्याने केली की त्यामुळे तुझी आली. हा एप्रिल फुल करायला निघालाय हल्ला मार भाऊचा पण. नाशक्या या गाडीची बदनामी करताना धाय विचार करायचा असतो. ह्या माकडाने घर पेटावलं सामील झाला होता अण्णा तुम्ही एक मारली मला. आजपर्यंत जरी माणसं म्हातारी झाली वयस्कर झाली आता पाटलांचं एवढं वय झालंय पाटलीन बाई त्यांना अजून तडकावते संशयावनी आणि तुम्ही तर तरमी पोर आहे बायका डोक्यात राग घेणारच करा नाही, मला काय म्हणायचं रामभाऊ गणा तुझं ना अमरचं खुन्न झाली याचा परिणाम तो दोघांच्या बायकावर किती झाला बघा बरं. कुटुंब झाला पाटील. काय त्यांच्या पोरीच्या डोक्यावर परिणाम झाला असता तुम्ही सहज बोलायला चेष्टा केली. पाटील ह्यातनं जीव गेला असता तर काय केलं असतं. आज ह्या दुपारा घराला आतून बाहेरून काढायला वा लागल्या. अरे चांगलं नका. लक्षण नाही. हे बघा विनोद मस्करीपर्यंत ठीक आहे पण एखाद्याच्या मग जीवावर बेतल इतकं चेष्टा कर नका. अरे एप्रिल फुल जीवावर बेतल. अरे बाळ्याचं माझं काय बी दुसपूस होतं पण आम्ही काय मारतोच काय कमाकाला. आम्ही आमच्या नका तुम्ही ना आधी लागो. पण श्वेता एक लक्षात ठेव आमिरनं चेष्टा केली आणि जर तुला सांगितलं आपल्या नवऱ्यावर तुझा विश्वास पाहिजे होता. निवळ बावला टेया बाळा कधी बी ध्यानात ठेवायचं लांब बघायचं आयुष्य लय मोठं आहे. संशयात भूत एकदा डोक्यात घुसलं भले भल्यांचं प्रपंच उद्ध्वस्त होतात असं करायचं नाही. अरे तो पण माणूस आहे तुम्ही माणूस आहे माणसाने माणसासारखं वागणं ह्यालाच प्रपंच म्हणा. आणि आजचा तरुण प्रत्येक डे साजरा करतोय
ती कसला व्हॅलेंटाईन डे आला कसला डे हे रोज डे, एप्रिल फुल आला फ्रायडे, आणि ह्याच्यामुळे जाईल एखाद्याचा गुड जीव. डे. हो गुड डे गप्पा. आमच्या वहिनीला काय झालं मग माझ्या वहिनी काय संबंध आहे आमच्या गावात तुझी वहिनी, तुझा भाव, तुझा आजोबा? ही पोरगा भेटली सगळी ती इथं. ही पोरगा आलंय आणि गाव कधी शांत राहिलंय आणि तुमचं घर कधी शांत राहिलंय कधी झालं नाही पाटील. तू तुझ्या घरची काळजी घे, घाला आमच्या गावाची, आमच्या रामभाऊच्या घराची अजिबात काळजी घेऊ नको. काय व्हायचं नको ते आमच्या नशिबाने. बाळो राहू दे शेषेला बी लोक नाव ठेवतात रे मला त्याच्या आई काय म्हणेल त्याची आई काय नाही म्हणत. त्याच्या आईला मी शब्द दिलाय गुन्हा गोविंदाने तुमच्या पोरगा माझ्यापाशी ठेवीन संभळीन. माणूस की नावाची काय चीज आहे का नाही. त्याच्या आईला शब्द पण तुम्ही माझा विचार नाही केला अरे का? केला बाळा तू तुझ्या बायकोचा विचार कर ना आम्ही तू तुझ्या बायका पोराचा विचार कर. घर जाळीने खातीशी ही पोरग अण्णा बाळासाहेबांचा आदर्श घ्या. दारू पितो बिचारा खरे नवरा बायकोची भांडणं होत्या हो. पण टोकाला कधी गेलं नाही नाही. कधीच नाही. मला आदर्श आहे त्यांचा. गाना आंबारी तुम्ही आता झालं गेलं विसरून जावा. हं? आणि बाळासाहेब हा, तुम्ही जसं तुमच्या बायकोला आणता का नाही तसं आता तुम्ही आमरच्या गावाकडे जा त्यांच्या सासवड्याला आणि त्याचा खटला घेऊन या. तसं मी फुकाट जाणार नाही. आबऱ्या 50 तेल टाकावं लागेल गाडीत माझ्या. माझी तारांबळ झाली. गाडीतलं टाकायचं का तोंडातलं टाकायचं? पाटील अध्यक्ष ही नवीन नवीन फेडाले एप्रिल फुल. या एप्रिल फुलच्या नादात कितीतरी लोक मिले ऍक्सिडेंट. टिंगल टिंगल म्हणून जिवंत माणसाला मेलेला दाखवतात. मेलेला माणूस आला म्हणून सांगतात. यांचं होतं एप्रिल फुल पण त्यात एखाद्याचा जीव जाईल त्याचं काय. कुटुंबाला बघायचं अख्ख्या कुटुंबाला बघायची पाळी येते ती. माझं खरंच चुकलं. अहो तुमच्यावर खरंच मी विश्वास ठेवायला पाहिजे होता. भाऊ माफ करा. जाऊ दे असू दे झालं गेलं विसरून जायचं आणि नव्या जोमाने प्रपंचाला सुरुवात आणि करायची. बायका ए तू पण बोल आंबऱ्याला आंबऱ्या, तू पण त्याच्या माफी मागा एकमेकाची. आम्ही तू माझा मित्र आहे, तू माझा भाऊ आहे, तू माझा सखा आहे. मला वाटलं नव्हतं की तुझ्या एक घरात एवढीशा एप्रिल फुल टोकाची भांडणं होतील म्हणून मी तुझ्या हात जोडून माफी मागतो. मला माहित नव्हतं की भाऊ असं काय होईल म्हणून मी आपलं सहज चेष्टा करायला गेलो वहिनीची. गाना माझं बी चुकलं. तू एवढं सगळं केलं मी पण तुझ्यासारखं करायला नव्हतं पाहिजे. मी भाऊंच्या ह्यांच्या कानावर घातलं असतं तर मिटलं असतं ती. मी पण वहिनींची पण माफी मागतो. ऐकू शब्दावर नुसता विश्वास ठेवा नव्हता पाहिजे. असं दे भाऊजी. शशी हे बघ तू गाण्याच्या प्रपंच वाचावं म्हणूनच ही पावलं उचलली. माफ करून टाका त्या सगळ्या पोरांना. चला जाऊ आपापल्या घरी. तुम्ही आला आमचा तमाशा बघितला आमची पण मित्रपरिवार म्हणून धावत आला आणि आम्हाला मदत केली. आभारी सगळ्यांची. मी जेवलो नाही. भाऊ सगळ्यांना चहा बनवते की. वा 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 व्हेरी गुड. चला बसा सगळे. ए ही एप्रिल फुल नाही खरंच च्या ड्युटी पोरगी आमची. चला सुभाषराव.